शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे। त्याचबरोबर जे माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदतीचा हात पुढे करत असते। याचाच एक भाग म्हणून 16 ऑगस्ट 2024ला मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला माओवादी नामे रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी यांच्यासोबत पोलीस अधीक्षक विलोत्पल यांच्या उपस्थित व पुढाकाराने विवाह संपन्न झाला। सलग 14 वर्ष माओवाद्याच्या विविध सशस्त्र माओवादी दलमध्ये कार्यरत राहून एरिया कमिटी मेंबर पदापर्यंत पोहोचलेली जहाल महिला माओवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी वय 28 राहणार इरुपगुट्टा पोस्ट भोपालपट्टनम जिल्हा बीजापूर छत्तीसगड हिने गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना व सामाजिक उपक्रमाच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या तीव्र माओवादी विरोधी अभियानामुळे व हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून मागील वर्षी 7 सप्टेंबर 2023ला पोलीस अधीक्षक गडचिरोली विलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते। रजनीच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकूण 11 लाख रुपयाचे इनाम घोषित केले होते। आत्मसमर्पण केंद्रानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशील असते। गडचिरोली जिल्ह्यातील शेती करून सर्वसामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी 26 वर्ष राहणार एलाराम पोस्ट पेटा देचलीपेटा अहेरी जिल्हा गडचिरोली याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखसमाधानाचे जाण्याकरिता 16 ऑगस्ट 2024ला शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पोलीस अधीक्षक विलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख व इतर वरिष्ठ पदाधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थित आणि पाठिंब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला।